नमस्कार, मी वैद्य मेघा अत्रे। तर आज आपण कोरफडीबद्दल एकदम छान छान गोष्टी जाणून घेऊया। कोरफडीला घृतकन्या, घृतकुमारी, गृहकन्या, ॲलोवेरा म्हणतात। जेव्हा ती ताजी असते ना, ती पचायला थोडी जड असते। गुरु स्निग्ध पिच्चिल, पिच्चिल म्हणजे चिकट गुणाची असते। आणि जेव्हा ती सुकलेल्या स्वरूपात वापरतात, त्याला काळा बोळ किंवा रक्तबोळ म्हणतात, हिंदीत त्याला एलुवा म्हणतात, तेव्हा ती पचायला हलकी परंतु गरम होत असते। कोरफड ही निसर्गतःच कफ आणि पित्त दोष कमी करते। कोरफड ही आपल्या त्वचेवरच्या जखमा भरून येण्यासाठी मदत करते। म्हणून ॲक्ने प्रोन जी स्किन असते त्यांनी जर कोरफड किंवा ॲलोवेरा जेल जर लावलं किंवा पोटातूनही कोरफड घेतलं तर उष्णताही कमी होते आणि चेहरा पण छान तजेलेदार होतो। जे उन्हात जातात, ज्यांच्या त्वचेला वारंवार पिंपल होतात किंवा ज्यांना खूप जास्त लाईटमध्ये म्हणजे स्क्रीनचा जास्त एक्सपोजर होतो, स्क्रीन टाईम जास्त आहे, त्यांनी सनस्क्रीन जसं लावतात तसं जर दिवसा नाही शक्य झालं तर रात्री झोपताना जरूर 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 कोरफड लावावी। ज्यांचा गाडीवर प्रवास जास्त आहे, वाऱ्याचा धुळीचा परिणाम स्किनवर खूप जास्त होतो, त्यांनी पण कोरफड लावावी। त्याच्यामुळे त्वचेचा तजेला, मॉइश्चर, ओलावा छानपैकी टिकायला सुरुवात होते। आणि ज्यांना शक्य आहे ते पोटातूनही कोरफड घेऊ शकता, स्किनलाही लावू शकतात। कोरफड ही आपल्याला सहज मिळणारी वनस्पती आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।